नमस्कार. MPSC राज्यव्यवस्था विषयाच्या द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण अशा एका टॉपिकवर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्याशिवाय प्रश्नपत्रिका पूर्णच होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क. अगदी बरोबर. हा घटक पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी अक्षरशः सोन्याची थाण आहे. हो ना. यातील प्रत्येक कलमावर, प्रत्येक अपवादावर थेट प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आजच्या चर्चेतील प्रत्येक मुद्दा म्हणजे परीक्षेतील संभाव्य प्रश्न आहे. चला तर मग सुरुवात करूया. हो, कलम 12 पासून. मूलभूत हक्क घटनेच्या भाग 3 मध्ये आहेत आणि ही संकल्पना आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतली आहे. पण एक प्रश्न नेहमी विचारला जातो की या भागाला भारताची मॅग्ना कार्टा असं का म्हणतात? छान प्रश्न आहे. कारण 1215 साली इंग्लंडमध्ये राजा जॉन याने म्हणजे सरदारांच्या दबावामुळे नागरिकांच्या हक्कांना मान्यता देणारा पहिला लिखित दस्तावेज जारी केला होता. तोच मॅग्ना कार्टा. अगदी तोच मॅग्ना कार्टा. आणि आपल्या घटनेतील भाग 3 हा नागरिकांना राज्याच्या अनियंत्रित सत्तेपासून संरक्षण देतो. म्हणूनच त्याला भारताचा मॅग्ना कार्टा म्हणतात. ओके. आपण नेहमी म्हणतो की हे हक्क राज्याविरुद्ध उपलब्ध आहेत. पण या राज्य शब्दात नक्की कोण कोण येतं? कलम 12 याचीच व्याख्या करतं, बरोबर? हो, राज्य संस्था या शब्दात 4 मुख्य घटकांचा समावेश होतो. 1. भारत सरकार आणि संसद. केंद्र पातळीवर. हो. 2. प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ. 3. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे. आणि चौथा घटक तो महत्वाचा आहे. अगदी. चौथा घटक म्हणजे LIC, ONGC सारख्या वैधानिक आणि अवैधानिक संस्था. थोडक्यात सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणारी कोणतीही संस्था राज्य मानली जाते. ठीक आहे. म्हणजे राज्य कोण आहे हे कळलं. पण जर याच राज्याने आपल्या हक्कांवर गदा आणणारा कायदा बनवला तर त्यासाठी घटनेत काही संरक्षण आहे का? इथेच कलम 13 पिक्चरमध्ये येतं ना? अगदी बरोबर. कलम 13 हे मूलभूत हक्कांचं संरक्षक कवच आहे. ते स्पष्ट करतं की जर राज्याने असा कोणताही कायदा बनवला जो मूलभूत हक्कांना कमी करतो किंवा काढून घेतो तर तो कायदा अवैध ठरेल. हो, त्या प्रमाणात तो अवैध ठरेल. यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतात. आणि यात कायदा या शब्दाची व्याख्या पण आहे. हो, आणि ती खूप व्यापक आहे. यात संसदेचे कायदे, राष्ट्रपतींचे अध्यादेश, सरकारी अधिसूचना आणि अगदी कायद्याचं बळ असलेल्या रूढी परंपरांचाही समावेश होतो. आता समानतेच्या हक्काकडे वळूया. कलम 14. यात 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. यात नेमका फरक काय आहे? हा फरक खूप महत्वाचा आहे. कायद्यासमोर समानता ही संकल्पना आपण ब्रिटनकडून घेतली आहे. ही एक नकारात्मक संकल्पना आहे. नकारात्मक म्हणजे? नकारात्मक म्हणजे कायदा कोणासाठी झुकणार नाही, कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. तर कायद्याचे समान संरक्षण ही अमेरिकेकडून घेतलेली सकारात्मक संकल्पना आहे. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? म्हणजे परीक्षार्थींना लक्षात ठेवायला सोपं जाईल? नक्कीच. समजा एका धावण्याच्या शर्यतीत सगळ्यांना एकाच रेषेवरून पळायला लावणं म्हणजे कायद्यासमोर समानता. ओके. पण जर त्यात एखादा दिव्यांग स्पर्धक असेल तर त्याला थोडं पुढे उभं करणं म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. कारण परिस्थितीनुसार समानतेचा अर्थ बदलतो. अच्छा. म्हणजे आपली घटना दोन्ही गोष्टी मानते. अगदी. पण हा समानतेचा नियम सर्वांनाच लागू होतो का? त्याला काही अपवाद आहेत? हो, आणि हे अपवाद परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल पदावर असताना त्यांनी घेतलेल्या अधिकृत निर्णयांबद्दल त्यांना कोणत्याही कोर्टात खेचता येत नाही. आणि फौजदारी कारवाई? त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पूर्ण संरक्षण आहे. आणि दिवाणी कारवाई करायची असेल तर 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागते. म्हणजे हे एक प्रकारचं घटनात्मक संरक्षण कवच आहे. आणखी काही अपवाद आहेत. कलम 105 आणि 194 यानुसार खासदार आणि आमदारांना सभागृहात केलेल्या भाषणासाठी किंवा मतदानासाठी कोर्टात खेचता येत नाही. ओके. तसेच परकीय राष्ट्रप्रमुख, राजदूत यांनाही यातून सूट आहे. आणि एक महत्वाचा अपवाद म्हणजे कलम 31 क. हो, हे कलम 39 ब आणि क शी संबंधित आहे. बरोबर. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी जर सरकारने कायदा केला तर तो कलम 14चं उल्लंघन करतोय या कारणावरून त्याला आव्हान देता येत नाही. आता पुढचं कलम आहे 15, जे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करतं. हो,
कलम 15.1 राज्याला भेदभाव करण्यापासून रोखतं, पण कलम 15.2 हे जास्त व्यापक आहे. ते कसं? ते सांगतं की दुकाने, हॉटेल्स, विहिरी, तलाव, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकाला प्रवेश नाकारता येणार नाही. आणि विशेष म्हणजे हा हक्क खासगी व्यक्तींविरुद्धही आहे, बरोबर? अगदी. हा फक्त राज्याविरुद्ध नाही, तर खासगी व्यक्तींविरुद्धही उपलब्ध आहे. म्हणजे एकीकडे आपण समानतेबद्दल बोलतो, पण दुसरीकडे घटनेतच काही वर्गांसाठी विशेष तरतुदी करण्याचे अपवाद दिले आहेत. हा एक प्रकारचा बॅलन्सिंग ॲक्ट आहे, नाही का? अगदी अचूक शब्द वापरलात. हे अपवाद सामाजिक न्यायासाठी आहेत. जसं की 15.3 नुसार राज्य महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी करू शकतो. उदाहरणार्थ महिला आरक्षण. आणि 15.4 15.4 नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी SC-STंसाठी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करता येते. आणि मग 93व्या घटनादुरुस्तीने यात अजून एक भर पडली. बरोबर. कलम 15.5 नुसार खाजगी शिक्षण संस्थांमध्येही अनुदानित असो किंवा विनाअनुदानित प्रवेशासाठी आरक्षण लागू करता येतं, फक्त अल्पसंख्यक शिक्षण संस्था वगळून. आणि सर्वात नवीन बदल म्हणजे 15.6. हो, जे 103व्या घटनादुरुस्तीने आलं, ज्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWSसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्याला मिळाला. हीच समानतेची संधी सरकारी नोकरीच्या बाबतीत कशी लागू होते? त्यासाठी कलम 16 आहे. हो, कलम 16.1 आणि 16.2 नुसार सार्वत्रिक रोजगारात धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान किंवा निवास या कारणांवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पण इथेही अपवाद आहेत. आणि ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. नक्कीच. 16.3 नुसार संसद कायद्याने एखाद्या नोकरीसाठी निवासाची अट घालू शकते. ओके. आणि 16.4 नुसार राज्यात ज्या मागासवर्गाचं शासकीय सेवांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही, त्यांच्यासाठी राज्य आरक्षणाची तरतूद करू शकतं. आणि बढतीमधील आरक्षणाचं काय? त्यावर खूप वाद झाले होते. त्यासाठी 16.4 हे कलम 77व्या घटनादुरुस्तीने जोडलं गेलं. त्यानुसार SC-STसाठी बढतीमध्ये म्हणजे प्रमोशनमध्ये आरक्षण ठेवता येईल. आणि बॅकलॉग जागांबद्दल त्यासाठी 81व्या घटनादुरुस्तीने 16.4 जोडलं. म्हणजे एखाद्या वर्षी आरक्षित जागा भरल्या नाहीत तर त्या पुढच्या वर्षी वेगळ्या मानल्या जातील आणि त्यावर 50%ची आरक्षण मर्यादा लागू होणार नाही. आणखी काही अपवाद आहेत का यात? हो, 2 आहेत. 16.5 नुसार एखाद्या धार्मिक संस्थेतील पद त्याच धर्माच्या व्यक्तीसाठी राखीव ठेवता येतं आणि 16.6 नुसार 103व्या घटनादुरुस्तीने EWSसाठी 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. समानता आणण्यासाठी फक्त संधी देणं पुरत नाही, तर काही जुन्या सामाजिक वाईट प्रथाही संपवाव्या लागतात. यासाठी कलम 17 आणि 18 आहेत. बरोबर. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करतं आणि ती पाळणं हा गुन्हा ठरवतं. आणि याच्या अंमलबजावणीसाठी कायदे पण आहेत. हो, संसदेने नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 आणि नंतर अधिक कडक असा SC-ST अत्याचार निवारण कायदा 1989 बनवला. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे घटनेत अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या नाही. आणि कलम 18 कलम 18 किताब किंवा वंशपरंपरागत पदव्या नष्ट करतं. राज्य फक्त लष्करी आणि शैक्षणिक सन्मान देऊ शकतं. म्हणजे भारतरत्न, पद्म पुरस्कार हे किताब नाहीत. 1996च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे सन्मान आहेत, किताब नाहीत. पण ते नावाच्या मागे पुढे लावता येत नाहीत. ओके. आता त्या हक्कावर बोलूया, ज्याची चर्चा नेहमीच सुरू असते, जो लोकशाहीचा कणा मानला जातो. स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19. हो, यात 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत. भाषण व अभिव्यक्ती. शांततेने व विना शस्त्र एकत्र जमणे. संघटना स्थापन करणे. भारतात सर्वत्र मुक्तपणे फिरणे. भारतात कुठेही राहणे व स्थायिक होणे. आणि कोणताही व्यवसाय किंवा व्यापार करणे. अगदी. आणि हे हक्क फक्त भारतीय नागरिकांना आणि केवळ राज्यसंस्थेविरुद्ध उपलब्ध आहेत. पण हे स्वातंत्र्य अमर्याद आहे का, की त्यावर काही बंधनं आहेत? नक्कीच बंधनं आहेत, ज्यांना वाजवी बंधनं म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणतात. उदाहरणार्थ भाषण स्वातंत्र्यावर देशाची अखंडता, सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, न्यायालयाचा अवमान या कारणांवरून बंधनं घालता येतात. आणि एक महत्वाची गोष्ट, संप करण्याचा हक्क यात येतो का? नाही.
एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यात संप करण्याचा हक्क समाविष्ट नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. समजा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीलाही काही घटनात्मक संरक्षण मिळतं का? हो, त्यासाठी कलम 20 आहे, जे अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण देतं. यात 3 महत्वाच्या तरतुदी आहेत. कोणत्या? पहिली, एक्स पोस्ट फॅक्टो लॉ पासून संरक्षण, म्हणजे गुन्हा घडताना जो कायदा होता त्याच कायद्यानुसार शिक्षा होईल, नंतर केलेल्या कायद्यानुसार नाही. याचं एक उदाहरण देऊ शकाल? समजा आज चोरीसाठी 2 वर्षांची शिक्षा आहे आणि एखाद्याने आज चोरी केली. सरकारने उद्या कायदा बदलून शिक्षा 5 वर्षे केली. तर त्याला 5 वर्षांची शिक्षा देता येणार नाही. बरोबर, त्याला 2 वर्षांचीच शिक्षा होईल. समजलं. आणि दुसऱ्या 2 तरतुदी? दुसरी आहे डबल जेवपडी, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही. आणि तिसरी आहे सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. आता कलम 21, जे सर्वात जास्त चर्चेत असणारं आणि व्यापक कलम आहे, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. हो, आधी ए.के. गोपालन खटल्यात याचा अर्थ खूप संकुचित होता, पण 1978च्या मेनका गांधी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने याचा अर्थ मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार असा व्यापक केला. आणि यात आता अनेक हक्क येतात. हो, यात आता खासगीपणाचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हसी, परदेशात जाण्याचा हक्क, माहितीचा हक्क अशा अनेक हक्कांचा समावेश होतो. आणि प्रतिष्ठेने जगण्याच्या हक्कातच शिक्षणाचा हक्क पण आला, जो नंतर जोडला गेला. अगदी बरोबर. 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली कलम 21 जोडण्यात आलं. त्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं ही राज्याची जबाबदारी आहे. आणि यासाठी शिक्षण हक्क कायदा 2009 बनवण्यात आला. हो. अटक झाल्यास काय हक्क असतात? कलम 22 सामान्य अटक आणि प्रतिबंधक स्थानबद्धता यात फरक करतं का? हो, यात 2 भाग आहेत. सामान्य कायद्यानुसार अटक झाल्यास व्यक्तीला अटकेची कारणं कळवणं, वकिलाचा सल्ला घेणं आणि 24 तासांत मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं. हो, प्रवासाचा वेळ वगळून हे हक्क मिळतात. पण जर प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झाली असेल तर व्यक्तीला 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ सल्लागार मंडळाच्या परवानगीशिवाय डांबून ठेवता येत नाही. आता शोषणाविरुद्धच्या हक्कांबद्दल बोलूया. कलम 23 आणि 24. हो, कलम 23 माणसांचा अपव्यापार म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठबिगारी यांना मनाई करतं. हा हक्क राज्य आणि खाजगी व्यक्ती दोघांविरुद्ध उपलब्ध आहे. आणि कलम 24? कलम 24 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाण किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामांवर ठेवण्यास मनाई करतं. आपली घटना धर्मनिरपेक्ष आहे, पण ती प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य देते. याबद्दलची कलमं कोणती? तो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 ते 28. ओके. कलम 25 प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर धर्म निवडण्याचं, आचरण करण्याचं आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य देतं. तर कलम 26 हे धार्मिक संप्रदायांना म्हणजे गटांना स्वतःच्या धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाळण्याचं स्वातंत्र्य देतं. आणि धार्मिक शिक्षणाबद्दल काय तरतुदी आहेत? कलम 27 नुसार सरकार करातून मिळालेला पैसा कोणत्या एका विशिष्ट धर्माचा संवर्धनासाठी वापरू शकत नाही. आणि कलम 28 नुसार राज्याच्या निधीतून चालणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचं काय? त्यासाठी कलम 29 आणि 30 आहेत. कलम 29 नुसार नागरिकांच्या कोणत्याही गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती जपण्याचा हक्क आहे. आणि कलम 30? कलम 30 नुसार धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा व त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, घटनेत अल्पसंख्यक या शब्दाची व्याख्या दिलेली नाही. आपल्याला इतके सगळे हक्क मिळाले, पण ते जर कोणी हिसकावून घेतले तर त्याची काय गॅरंटी? इथेच घटनेचा आत्मा येतो. कलम 32. अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलं आहे. का? कारण हे कलम आपल्याला मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क देतं. आणि ह्या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय 5 प्रकारचे रिट्स किंवा प्राधिलेख जारी करू शकतं. हे 5 रिट सोप्या भाषेत समजावून सांगाल का? नक्कीच. पहिला, हेबियस कॉर्पस म्हणजे सदेह हजर रहा.
बेकायदेशीर अटकेविरुद्ध हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. दुसरा? मॅन्डमस म्हणजे आम्ही आज्ञा देतो. एखादा सरकारी अधिकारी आपलं कर्तव्य करत नसेल तर त्याला ते करण्यासाठी कोर्ट आदेश देतं. तिसरा आहे प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंध करणे. हो, एखादा कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन सुनावणी करत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्याला थांबवतं. चौथा? सर्शिओरारी म्हणजे प्रमाणित करणे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला चुकीचा निर्णय रद्द करण्यासाठी किंवा खटला स्वतःकडे घेण्यासाठी वरिष्ठ न्यायालय हे रीट वापरतं. आणि शेवटचा? क्वो वॉरंटो म्हणजे कोणत्या अधिकाराने एखादी व्यक्ती सार्वजनिक पद कोणत्या अधिकाराने धारण करते हे विचारण्यासाठी हा आदेश दिला जातो. आता शेवटची 3 कलमे थोडक्यात पाहूया. 33, 34 आणि 35. हो, कलम 33 संसदेला अधिकार देतं की ती सशस्त्र दले, पोलीस आणि गुप्तचर संघटनांच्या सदस्यांचे मूलभूत हक्क मर्यादित करू शकते. शिस्त टिकून राहावी म्हणून. बरोबर. कलम 34 नुसार देशात कुठेही लष्करी कायदा म्हणजे मार्शल लॉ लागू असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध येतात. आणि कलम 35 स्पष्ट करतं की मूलभूत हक्कांशी संबंधित काही विषयांवर कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, राज्यांना नाही. तर आजच्या या वेगवान सत्रात आपण मूलभूत हक्कांशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे अभ्यासले. हे खरंच खूप महत्त्वाचं सत्र होतं. हो, आता या सत्राचा एक जलद आढावा घेऊया. याला रॅपिड फायर रिव्हिजन म्हणूया. तयार? हो, नक्कीच. मूलभूत हक्क भाग 3 कलम 1235 USA कडून प्रेरणा. समानतेचा हक्क कलम 14 ते 18 ज्यात कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं समान संरक्षण या 2 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. करण्याचा हक्क सर्वात व्यापक आहे. कलम 32 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, ज्याला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलं आहे. 5 रिट्स हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, सर्शिओरारी, को वॉरंटो. आणि 44वी घटना दुरुस्ती. हो, या दुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळून कलम 300 अंतर्गत फक्त कायदेशीर हक्क बनवला. लक्षात ठेवा, सातत्यपूर्ण उजळणी हाच यशाचा खरा मार्ग आहे. या सर्व मुद्द्यांची पुन्हा एकदा उजळणी करा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.